तर बदलापुरात उल्हास नदीला पूर आलेला आहे। बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाचा संपर्क यामुळे तुटलाय। उल्हास नदीकाठचा पेट्रोल पंप देखील पाण्यात बुडालेला आहे। एनडीआरएफची टीम बदलापूरकडे रवाना झालेली आहे। तर आणि बदलापूरची उल्हास नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे। धोक्याची पातळी जर आपण बघितलं 17.50 होते आणि मात्र आता जी पाण्याची पातळी आहे ती 18 पॉईंटवर आहे आणि मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालीत। आपण ह्या जर साईडला बघितला नायरा पेट्रोल पंप आहे तो देखील अक्षरशः बुडला आहे। तर दुसरीकडे ट्रक देखील पूर्ण अर्धा बुडालेला आहे। तर दुसरीकडे ह्या ठिकाणी जो गाव आहे तो गावाचा देखील संपर्क तुटलेला आहे। तर नागरिकांना देखील अग्निशमन दल असेल आणि पोलीस प्रशासन त्या नागरिकांना देखील बाहेर काढत आहेत। मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे आणि ह्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सर आहेत। सर काय सांगाल, धोक्याची पातळी ओलांडली, कुठल्या भागामध्ये पूर आला? या ठिकाणी आपण जो पाठीमागे बघतोय उल्हास नदी 17.5 मीटर जी धोक्याची पातळी होती ती 1.5-2 तासापूर्वीच क्रॉस केलेली आहे। 18.40 पर्यंत लेवल पुराची आलेली आहे आणि त्यामुळे आपण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार आपल्या बदलापूरकरांच्या सुरक्षेसाठी 31 जणांचं एनडीआरएफचं पथक या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये दाखल होणार आहे। नगरपालिका प्रशासन आजच नव्याने पदभार सांभाळलेले मुख्याधिकारी तथा प्रशासक गायकवाड साहेब या ठिकाणी फुल ॲक्शन मोडमध्ये आलेले असून त्यांनी येताबरोबर पूर्ण पूर परिस्थितीचा ताबा घेतलेला स्वतः जातीने पाठीमागे आपण बघतो BSFचे